करूयात आपण आजचं प्रवचन. आणि आजच्या प्रवचनाचे अध्यक्ष आहेत आयुष श्रीवास्तव. आयुष, आपण काल शिकत होतो, काय शिकत होतो? हॉरिझॉन्टल रूल शिकत होतो. हॉरिझॉन्टल रूल शिकता शिकता आपल्याला हे लक्षात आलं की यार टेक्स्ट मोठ्या प्रमाणात यूज केलं जातं. कारण टेक्स्टच आहे ऍक्च्युली. तुमच्या पुस्तकाला टेक्स्ट बुक कशामुळे म्हटलं जातं? कारण त्याच्यात टेक्स्ट असतं म्हणून त्याला बुक म्हटलं जातं. बरोबर, टेक्स्ट बुक म्हटलं जातं. याला बुक नाही म्हणता येणार ना, हे नोटबुक आहे. म्हणजे नोट मध्ये तुम्हाला नोट करून ठेवण्यासाठीच बुक आहे, त्याला नोटबुक म्हणतात. दिस इज नॉट अ बुक ऍक्च्युली, दिस इज अ नोटबुक. आणि बुक म्हणलं की डोक्यात काय येते आपल्या, की त्याच्यामध्ये भरपूर काही लिहिलेलं असेल. बरोबर आहे, असंच असेल ना, म्हणजे टेक्स्ट बुक असेल. आता आपण जे वेब पेज बघतोय, पाणी देऊ तुला सारखं, आपण जे वेबसाईट बघतोय, बनवणार आहोत, हे वेबसाईट म्हणजे दुसरं काहीच नाहीये. सगळ्यात अगोदर तर महत्वाचं आहे की तुम्हाला डॉक्युमेंट शेअर करणं. डॉक्युमेंट मध्ये काय काय असतं हे बघायसाठी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही जा कुठलंही एखादं पुस्तक घ्या, पुस्तक उघडून बघा, आणि स्पेशली काय करायचं तुम्हाला वाटतं की मला क्रिएटिव्ह वेबसाईट बनवायच्या, अशा वेळेस तुम्ही काय बघायला पाहिजे? कॉमिक्सेस बघायला पाहिजे. कॉमिक्स माहिती है तुम्हाला? इसको तो मालूम होगा, क्या हुआ, किधर देख रहा है? कॉमिक्स पता होगा ना, कॉमिक्स. तो कॉमिक्स के बुक्स देखो, उसमें क्या होता है, उसमें आइडिया आ जाती है कि कलर कॉम्बिनेशन कैसा होना चाहिए. हाँ, ज्यादा इम्प्रेसिव कलर कॉम्बिनेशन रहता है. देखो ना, तो पीला, लाल इस तरीके से होता है, ब्लैक, येलो इस तरीके से, ताकि वो इमेज झट से आपके दिमाग में बैठ जाए. हाँ, वो एक तरीके का रूल होता है जिसको ATL BTL बोला जाता है. वो द लाइन, आई लाइन, बिलो द आई लाइन, ऐसा बोला जाता है. वो अलग फंडा है, साइकोलॉजिकल फंडा है. उसको छोड़ो, उसको नहीं देखना है अपने को. ठीक है, तो तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला ते बुक्स बघावे लागतील, वारंवार बघावं लागतील की आपल्याला असं जर, कारण वेबसाईट बनवायची म्हणजे काय, तुम्हाला त्याच्यात काय असणार आहे यार, काहीतरी प्रॉडक्ट असेल, त्या प्रॉडक्टचं डिस्क्रिप्शन असेल, दुसरं काय असेल का, डिस्क्रिप्शन मध्ये लय झालं तर काय, रिव्ह्यूचा व्हिडिओ असेल एखादा, लय झालं तर, बरोबर. ह्याच्या पलीकडे काय असतं रे कुठल्या वेबसाईट मध्ये? कुठल्याच वेबसाईट मध्ये जगात ह्याच्या पलीकडे काहीच नाही. युट्यूब काढा, नेटफ्लिक्स काढा, इंस्टाग्राम वेबसाईट आहे ती बी काढा, त्याच्यामध्ये दुसरं काही नाही. व्हिडिओ टेक्स्ट, व्हिडिओ टेक्स्ट, इमेज टेक्स्ट, व्हिडिओ टेक्स्ट, इमेज टेक्स्ट, याच्या पलीकडे काय आहे सांगा? आहे का काही? नाही. मग तुम्हाला हे सगळं त्या वेबसाईटवर करता यायला पाहिजे. कसं करता येईल? तर HTML तर काय प्रोग्रामिंग लँग्वेज नाहीये. HTML प्रोग्रामिंग लँग्वेज नाहीये म्हणून काय करावं लागेल, काही स्पेशल कॅरेक्टर्स आहेत, त्या स्पेशल कॅरेक्टरची स्वतःची अशी ओळख HTML ला करून द्यावी लागते. ठीक आहे. So some characters have a special meaning in HTML. आणि हे जे आपण मॅथमॅटिक्स चे रिलेटेड सिम्बॉल्स काल पाहिले, त्याच्यानंतर आपण करन्सीच्या रिलेटेडचे सिम्बॉल्स पाहिले, कॉपीराईटच्या रिलेटेडचे सिम्बॉल्स पाहिले. हे सगळे जे सिम्बॉल्स आहेत, या सिम्बॉल्सला HTML मध्ये एंटिटीज असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? एंटिटी. एंटिटी म्हणजे काय? घटक. HTML ची एंटिटी, HTML ची एंटिटी म्हणजे HTML चा घटक. आता आपण काय करूयात, मी तुम्हाला जास्त काही मोठं हे करून दाखवणार नाही, पण अगदी थोडक्यात मी तुम्हाला आज काय करतो, एका गोष्टीची सुरुवात करूया आपण, की हे जे एंटिटीज आहेत HTML च्या, या एंटिटीजला आपण वापरून बघण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. काल काही राहिलं होतं ना रे, मी तुम्हाला म्हणलं होतं काल काहीतरी आपण उद्या मी तुम्हाला पाठवतो, नोट्स पाठवतो, असं काही. कशाचं, कशा संदर्भात? चला ठीक आहे, बघूया. CMD, आता हे तर तुम्हाला येत असेल, नोटपॅड. काय करायचंय आपल्याला इथे आता, entity.html. ठीक आहे. सो आपण एक HTML ची फाईल बनवली, ज्याचं नाव एंटिटी असं ठेवलंय. आता इथे आपल्याला माहिती आहे पहिलं तर काय करावं लागतं, ते सगळ्यात अगोदर तर ते करा माझ्यासोबत. चला, HTML वेळ कशाला घालवायचा उगाचच. हे HTML झालं, हे हेड टॅग झालं, इथं बॉडी टॅग आहे, हा बॉडी टॅग बंद केला. हेड टॅग मध्ये आल्या तर काय करून टाका, टायटल बी लिहायला शिका.
टायटल मध्ये आपण देऊया HTML entities. HTML entities. ठीक आहे. एक एक एंटिटी बघूयात आपण थोडक्यात अगदी. हा चल ठीक आहे. आता बॉडी मध्ये जाऊ, सिंपल लिहिण्याचा प्रयत्न करू. पॅराग्राफ टॅग पहिले तर पॅराग्राफ टॅग क्लोज, सेव्ह करतो आणि मग इथे लिहूयात आपण. इथे थोडस डिस्टन्स देऊन तुम्हाला दिसेल असं लिहितो, टू अँड LT. काय लिहिलंय? टू अँड LT लिहिलं. त्याच्यानंतर दिलं सेमिकोलन, त्याच्यानंतर लिहिलं 5, त्याच्यानंतर लिहिलं अँड, त्याच्यानंतर लिहिलं 5, त्याच्यानंतर अँड GT, त्याच्यानंतर दिलं सेमिकोलन, त्याच्यानंतर दिलं 2 आणि पॅराग्राफ टॅग क्लोज. आता ह्याच्यावर तुम्हाला भरपूर सगळं कळेल. काय कळेल? तुम्ही जे कॉमन HTML चे एंटिटीज होत्या कोणत्या कोणत्या, लेस दॅन, ग्रेटर दॅन, त्याच्यानंतर अँड, त्या तुम्हाला थोडक्यात ह्याच्यात समजून जाईल. लेस दॅन आणि ग्रेटर दॅन तर दिसायला लागले सर, अँड वगैरे नाहीये सध्या, पण लेस दॅन ग्रेटर दॅन आहे. दिसतंय? बघा काय दिसतंय ते आता. बरोबर, राईट. सो लेस दॅन आणि ग्रेटर दॅन आता तुमच्या लक्षात आलंय कसं करायचं. चल अजून एक गोष्ट आहे ती बघूयात लगेच. मला सांगा कोण कोण कार्टून बघतं रे? सगळेच बघते का? कोणतं कार्टून बघतो? हा, मोटू पतलू, डोरेमॉन और शिक्षण. मी म्हणलं शिक्षण कुठं म्हणलं, शिक्षण बघण्यात इंटरेस्ट याला. चिंचान जे असेल ते, हा चालेल, जे असेल ते. अच्छा ओके. तुम्ही कधी हे बघितलंय का, टॉम एंड जेरी? देखा है? देखा है टॉम एंड जेरी? किसका वीडियो? कौन सा? देखो ये टॉम एंड जेरी आ रहा है यहाँ पे, पर क्या है ये एंड हमेशा आएगा, इसका गारंटी नहीं है. इसके लिए स्पेशल मीनिंग है. ये जो एंड है ना, एंड के लिए स्पेशल मीनिंग है. और कल मैंने सिखाया था आपको, काल मी तुम्हाला सांगितलं होतं की हे एंड कसं लिहायचं. एम्परसेंट, राईट, AMP आणि सेमिकोलन. ठीक आहे. आणि असं लिहिलं एम्परसेंट लिहून, EMP लिहून, तुम्हाला हे अधिक चांगल्या प्रकारे येऊन जाईल. दिसतंय? टॉम एम्परसेंट, मी काल तुम्हाला टेबल दाखवला होता, त्या टेबल मध्ये होतं. हा, त्याच्यानंतर सेमिकोलन दिले आणि जेरी लिहिले. इथे काय येईल मग आता, अँड हे सिम्बॉल येईल कशाच्या ऐवजी, या पूर्ण याच्या ऐवजी. ठीक आहे. त्याच्यानंतर परत एक पॅराग्राफ घेऊ. इथं लिहू आपण आता, काढतो सगळं. हॅलो हॅलो. बघा आता मी काय केलंय, हॅलो लिहिलंय, हा, समोर थोडासा स्पेस दिलाय, बरोबर, आणि इथे लिहिलंय हॅलो प्रेम. थोडासा स्पेस देऊन प्रेम लिहिले, बरोबर, आणि याला रन करतो. काय संबंध आहे, जसं लिहिलंय तसं यायला पाहिजे, बरोबर. आलं हॅलो प्रेम. पण मला समजा इथं मी असं केलंय चुकून, आता काय येईल, हॅलो आणि प्रेम असंच येईल ना, पण मध्ये स्पेस येईल का? मध्ये स्पेस येणार नाही, जसं दिलं तसंच येईल, बरोबर. पण होतंय काय, इथं जर मी स्पेस लिहिला आणि असा एखादा टॅग आहे जो स्पेसला सपोर्ट करत नाही आणि हा स्पेस आलाच नाही, बऱ्याचदा होणार आहे. कारण काय,
वेबसाईट रिस्पॉन्सिव्ह बनवायची असते. रिस्पॉन्सिव्ह म्हणजे काय बघा तुम्हाला दाखवतो. म्हणजे आता एवढं त्याच्यात लक्ष नका घालू, पण तर की थोडक्यात दाखवतो की काय होऊ शकतं. इथे आला, ह्याला रन केलं, हा रन झालेला आहे बरोबर. आता बघा मी ह्याला काय करतो, इथे सोपं कसं पडेल, नाही थांब ना, सोपा 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 इन्स्पेक्ट इथे जातो. ठीक आहे. आता बघा मी लिहिलेला कोड इथे दिसतोय तुम्हाला, सगळ्याच्या सगळा पलीकडे HTML चा कोड दिसतोय, राईट? दिसतोय का? आता मी काय करतो, इथे बघा एक चिन्ह आहे, दिसतंय हे छोटस चिन्ह आहे, मोबाईल आणि PC असं एका ठिकाणी केलेलं. जिथं माऊस दिसतोय का, मी माझा माऊस नेलाय उजव्या बाजूला, त्याच्यावर जर क्लिक केलं, क्लिक करा, बघा अशी एक विंडो ओपन होती, दिसायली की विंडो इकडची. आणि इथं ह्या विंडोच्या वर आलात ना, हे जे डायमेन्शन आहे ते दिसायला लागले, फोनचे नाव दिसायले बघा, आयफोन, गॅलेक्सी, सॅमसंग, पिक्सेल दिसायले तर, राईट? आता होतंय काय नेमकं, आपण ज्या फेस्टिवलचं पेज बनवतो, आता सध्या वेबसाईट लॅपटॉप बघणारे किती जण आहेत, मोबाईल बघणारे किती जण आहेत? ऑलमोस्ट सगळे मोबाईल बघतात, राईट? बरं मोबाईल सगळ्यांचे सारखेच आहेत का? सारखे म्हणजे कोणते? स्क्रीन, स्क्रीनचं रिझॉल्युशन सारखे सगळ्यांचं, स्क्रीनचं साईज सारखी सगळ्यांची? ऑब्विसली नॉट, नाहीच आहे का? नाही. मग काय बघा, तुम्ही याला थोडस मोठं करा, असं दिसेल असं तुम्हाला, ठीक आहे? तुम्हाला ते तसं मोठं होणार नाही, पण साईज दिसेल असं. इकडे बघा 400x334 ची साईज दिसायला लागली. आणि हे जे डायमेन्शन आहे ना, त्याला तुम्ही थोडस खाली घ्या आणि SC वरती जा. बघा काय व्हायला लागले, कंटेंट मधला चेंज व्हायला लागला, इकडं तिकडं चाललाय का? दिसत असेल तुम्हाला तर मधला जो कंटेंट आहे, आता हे छोटस आहे त्यामुळे दिसणार नाही. तुम्ही काय करा, इथे एक पॅराग्राफ अजून घ्या, हे पॅराग्राफ आहे ना, एक पॅराग्राफ अजून घ्या. आणि हे पॅराग्राफ कसा टाका, आता तुम्ही त्या लॉरेन इप्समला जा आणि इथून एक उचला पॅराग्राफ सरळ सरळ, हे मोठा पॅराग्राफ उचला आणि टाकून द्या त्या पॅराग्राफ टॅग मध्ये. टाकला, राईट? आता काय होणार आहे, तुमची वेबसाईट आहे ना, त्या वेबसाईट मध्ये हे सगळा पॅराग्राफ येणार आहे बरोबर. आता हे बंद करा थोड्या वेळासाठी आणि इकडे रिफ्रेश येऊ, इकडे येऊन रिफ्रेश करा, इकडे या वेबसाईटला आणि रिफ्रेश करा, पॅराग्राफ आला बरोबर. आता हे पॅराग्राफ तुम्हाला कसा दिसतोय वेगवेगळ्या साईज मध्ये मोबाईल मध्ये हे बघायचंय बरोबर. राईट हँड साईड क्लिक करा, इन्स्पेक्ट वर जा, इन्स्पेक्ट वर जा, परत इथं रिझोल्युशन वरती जा आणि बघा बरं पॅराग्राफ कसा दिसायला लागला तुम्हाला. बघा बदलायला लागले, खाली वरी वरी खाली दिसायले. आयफोन घ्या, खाली घ्या अजून सॅमसंग, बघा वाक्य खाली यायला लागले, तर काही वाक्य वर चालले, तर काही शब्द खाली यायले. आता हे तर लहान पॅराग्राफ आहे ना, आपण तर पुस्तकं लिहायची गप्पा मारली, हा होणार नाही का मग तसं? अरे बाबा तुम्ही सगळं, ही वही बघ, इकडे बघ, ही वही आहे, इकडे ती वही, हे बघ ही वही, आणि अजून कोणती वही, हा हे बघ ही वही, बघ इकडे बघ, हा इकडे बघा, त्या वहीची लेंथ आणि या वहीची लेंथ मध्ये फरक आहे, लेंथ म्हणजे विड्थ मध्ये, त्याची लाईन आणि ह्याच्या लाईन मध्ये फरक असणार आहे. इथं मी एक वाक्य लिहिलं, ते वाक्य इथं लिहायला अर्ध्याच लाईन मध्ये बसन, पण इथलं एक वाक्य इथं 2 लाईन मध्ये बसन बरोबर. मग इथंच डिफरन्स यायला लागलाय ना. आणि अगदी असाच डिफरन्स तुमच्या मोबाईलच्या किंवा टीव्हीच्या किंवा कुठल्याही जिथं तुमची वेबसाईट डिस्प्ले होणार त्या प्रत्येक डिस्प्ले मध्ये असणार आहे का नाही. आणि म्हणून तुम्हाला काय करावं लागते, हे एनडीटीज वापराव्यात फॉर सिक्युर रिझन, की बाबा हालचाल झाली, काही झालं, इकडचं तिकडे झालं, तिकडचं तिकडे झालं, तरी माझं कंटेंट जसं मला पाहिजे तसंच दिसायला पाहिजे. बेभरोशाची दुनिया आहे, काय होईल सांगता येते का? नाही सांगता. आणि म्हणून वापरावं लागते आपल्याला त्याला एनटीटीज असं म्हटलं जातं HTML-च्या. आता जे मी तुम्हाला शिकवत होतो ते हे शिकवत होतो की इथे त्या पॅराग्राफच्या टॅग मध्ये, तर मी हे कट करतो, हे तुम्हाला फक्त रिस्पॉन्सिव्हनेस समजून सांगण्यासाठी पॅराग्राफ टाकला होता, राईट? आता हे जे पॅराग्राफ आहे, जिथं मी हॅलो प्रेम लिहिले, इथं मला असा स्पेस द्यायचा आहे, जो स्पेस काही केल्याने हटला नाही पाहिजे. HTML त्याला सतत स्पेसच दाखवत गेलं पाहिजे. अशा वेळेस काय करायला पाहिजे, तर त्याच्यासाठी आपण तो स्पेस जो होता मी तुम्हाला सांगितलं होतं काय, NBSP, ते वापरायचं. कसं वापरायचंय,
अँड व्हेरी गुड. अजून NBSP आणि सेमी. ठीक आहे. तर ह्यानी काय होईल, एक स्टँडर्ड स्पेस क्रिएट केला जाईल आणि ते NBSP काल शिकवलं ना हे बघ. ठीक आहे. आता तुम्हाला 3 स्पेसेस टाकायचे तर काय करा, ह्यालाच कॉपी करा, पुढे या, इथे टाका, कॉपी करा, पेस्ट करा. हे झाले 3 स्पेसेस झाले. कसे काउंट करणार, हे बघा, हे कर्सर आहे का, हे कर्सर इथं आतमध्ये घेऊन जा आणि असं करा. हे बघा, 1 झालं, 2 आणि 3. थोडं हळूहळू करा, 2 आणि, म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपण जे शिकत होतो ते चुकीचं नव्हतं, की HTML हे फक्त लेआउटच ठरवण्यासाठी, बरोबर, मार्किंगच व्हायला लागले, राईट. आणि ती मार्किंग आपल्याला बघता येणं सुद्धा सहज शक्य आहे. तर असं आपण NBFC वापरू शकतो, राईट. मग आता एक प्रश्नाचं उत्तर द्या मला, हे समजलं का तुम्हाला? रेकॉर्डिंग चालू ना. एका प्रश्नाचं उत्तर द्या. काय, समजा मी इथे एक पॅराग्राफ टाकू का, एक पॅराग्राफ टाकू. अरे यार, टाईप आपल्याकडे केलेला आहे ना, कॉपी करूनच ठेवावं लागणार. ठीक आहे, एक पॅराग्राफ टाकला आणि मला ह्या हे जे कंटेंट टाकलेलं आहे पॅराग्राफच्या आतमधलं, हे कंटेंट मला हेडिंग मध्ये टाकायचं, H1 टॅग. तर मला काय करावं लागेल, सहसा इथे यावं लागेल आतमध्ये, इथे H1 टॅग टाकावं लागेल, इथे यावं लागेल, त्याला क्लोज करावं लागेल, बरोबर. नियम तर असाच सांगतोय आपल्याला, राईट. करा बरं. सांगा काय आलं आउटपुट. आलं H1 टॅग मध्ये. आता गंमत काय माहिती का, मला पॅराग्राफ मध्ये टेक्स्ट म्हणून यायला पाहिजे. मला सांगायचं H1 टॅग कसा यूज करतात. सिंटॅक्स H1 टॅगचा कोड करता येईल, बरोबर. अजून काय करता येईल, कसं करता येईल, मला त्याला टेक्स्ट म्हणून दाखवायचंय, HTML चा टॅग म्हणून नाही. आता त्यांनी काय केलं, HTML चा टॅग म्हणून घेतलं ना. आता मग आपल्याला स्मार्टली विचार करावा लागत, अरे काही गोष्टी याच्या टॅग म्हणून घेतल्या जातात, काही गोष्टी त्या सिम्बॉल्स म्हणून घेतल्या जातात, पण नॉर्मल टेक्स्ट म्हणून घेतल्या जात नाहीत आणि आपल्याला टेक्स्ट बुक मध्ये नॉर्मल टेक्स्ट लिहावंच लागणार आहे. तर मग कसं लिहिता येईल, चला बघू. बघू ना, चला, ठीक आहे. वेगवेगळ्या पद्धतीने बघावं लागेल आपल्याला, राईट. इथे आपण एक काम करूया, अँड LT हे वापरूया. वापरा ना, एवढा क्लू दिल्यावर काय करणार. बघा, डोकं लागत नाही अशातला प्रकार नाही, डोकं लागणार आहे तुमचं, बुद्धी वापरावी लागणार आहे. हे लक्षात आलं का काय केलं ते. आता इथं H1 टॅग तयार करायला होता स्वतः ऍज अ टेक्स्ट. कसा, लेफ्ट एरो मध्ये H1, मग राईट एरो, मग करा, चला. समजलं की नाही, सार्थक नाही समजलं. हा, असं विचारायचं. हे बघ काय, इथं H1 हा टॅग म्हणून घ्यायला लागला, बरोबर आहे. पण तुला टॅग म्हणून नाही दाखवायचं, तुला वेबसाईटला असं आउटपुट आलं पाहिजे, असं H1 आणि मध्ये आलं पाहिजे हॅलो प्रेम. हे आउटपुट असलं पाहिजे, हे टॅग नसायला पाहिजे. इतकं आउटपुट आलं पाहिजे, इथून इथपर्यंत असं आउटपुट. काय करावं लागेल, कारण हे जर अशाला असं HTMLच्या पेज मध्ये टाकलं तर काय व्हायला लागलंय, ते हेडिंग म्हणून घ्यायला लागले, बरोबर. पण आपल्याला हेडिंग नाही दाखवायचे, आपल्याला दाखवायचं आहे कोड, HTMLचा सिंटॅक्स दाखवायचा, H1 टॅगचा. कसं दाखवता येईल, दिस इज H1 syntax.
आता लक्षात येईल ना तुम्हाला. कशासाठी? ह्या स्लॅश साठी. हा तिथपर्यंत आढळलात का? चल ठीक आहे, वापर स्लॅशच वापर. तुम्हाला फोड करावे लागेल याची, लेफ्ट एरो राईट एरोचे कॉम्बिनेशन वापरावे लागतील. आता काय करायचंय? अँड LT, LTच आहे का? हा बरोबर आहे, लेस दॅन. हा त्याच्यानंतर सेमिकोलन, लेस दॅन झालं. त्याच्यानंतर काय लिहायचंय? H1. H1 ला तर असं बी लिहू शकतो आपण, H1 लिहिलं. त्याच्यानंतर काय लिहायचंय? अँड GT ग्रेटर दॅन. बरोबर, म्हणजे एक टॅग आला H1 चा इकडच्या बाजूचा, बघा कसा येतोय. त्याला उचला, एंटिटी मध्ये टाका, चेक करा. आलं? एवढं आलं, हे बघा एवढं आलंय. एवढं ते खालचं. आता पुढचं लिहायचं, सिंपल आहे. आलं लक्षात? मग हे असंच तयार करायचंय ना तुम्हाला दुसरं बी, राईट? आणि याच्या आतमध्ये काय लिहायचंय? ते जे लिहायचंय ते, बरोबर? कसं एका लाईन मध्ये नाही येणार? बघ ना, येतंय ना, कसं नाही येणार? दिस इज H1 झालं. हे तुला दाखवायचं होतं, H1 टॅग ह्याच्यामध्ये आलं. आता इकडचं राहिले कुठलं? राईट हँड साईडचं. दिस इज H1 टॅग. आता इकडचं राहिले क्लोजिंग, फक्त क्लोजिंग घेऊन जाईल. क्लोजिंग बी कशी आहे? अशीच आहे ना. 1 मिनिट थांब, उगं घुमू नको इकडून तिकडं, थांब 2 मिनिट. हे झालं बरोबर. क्लोजिंग केलं. आता क्लोजिंग केलं नाही म्हणजे फक्त टॅग तयार केला, क्लोजिंग नाही केलं. क्लोजिंग कुठं आहे? क्लोजिंग कुठं आहे? म्हणजे Hच्या अगोदर आहे ना क्लोजिंग, बरोबर आहे. म्हणजे इथे H1 आहे, ह्याच्या अगोदर क्लोजिंग आहे, स्लॅश. झालं ना राव? झालं की नाही? आणि हे कुठलाही HTML चा सिंटॅक्स शिकून जमणार नाही तुम्हाला, त्याच्यासाठी बुद्धी वापरावी. आणि जे म्हणतात HTML ला प्रोग्रामिंग मध्ये डोकं लागत नाही, काय जरा दाखवा. HTML साठी क्रिएटिव्हिटी किती लागते, ठीक आहे? थोडं म्हणून मग मी तुम्हाला काल थोडस काही गडबड होतं, आज निवांत गेलं. झालं इतकं? समजलं का तुम्हाला काय केलं ते? कारण HTML ह्याला ट्रीट काय करते? H1 टॅग म्हणून ट्रीट करते. आपल्याला H1 टॅग नाही पाहिजे होता. आपल्याला काय पाहिजे होतं? दाखवायचं होतं की मी H1 टॅग मध्ये हॅलो फ्रेम कसं लिहू शकतो. तुम्हाला हे काढून H1 मध्ये फ्रेम टाकायचं का? हॅलो फ्रेम टाकूनच देतो, तुमचं लेस फ्रेम आहे, फ्रेम वर. अरे बाबा, सगळं करू शकतो, माहित असणं बी आवश्यक आहे ना. माहित असणं बी आवश्यक आहे. आणि हे का करावं लागतंय? हो 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 हो, अगदी अगदी. पण ते त्याची स्टाईल वेगळी, ती कोड मध्ये स्टाईल, ह्याच्यामध्ये जी आली प्रीफॉर्मॅटेड मध्ये, ती आणि हे फरक आहे. त्याचा फॉन्ट बघ, मग ते कोड नाही ना, सिंटॅक्स सांगायला. लक्षात, प्रत्येकाची आपली आपली डिफॉल्ट स्टाईल आहे. हा, शिकवायसाठी सफिशियंट. ठीक आहे, झालं? कोड कोड हा, काल कोड घेतला होता पण. हा हा, कोडवाणी म्हणजे कोड सारखं, बरोबर बरोबर. हा, आता ते कोड विषयी, कोडच्या विषयी एक गोष्ट अजून राहिली काल सांगता सांगता. बघा, तुम्ही कुठलं होतं ते? प्री फॉर्मॅटेड. प्री फॉर्मॅटेड शॉर्ट फॉर्म काय होता तो? प्री. फक्त प्री PRE होता ना. बघा, मी तुम्हाला सांगतो, एक उदाहरण देतो लगेच. याला बंद करू, आपण दुसरं बनवू. दुसरा बनवू, ठीक आहे? आता ह्याच्यात गेचमिडे काला नको. हे झालं का तुम्हाला? झालं का तुमचं?
दुसरा अजून एक बनवतात CMD नोटपॅड कोड लिहिलेला होता ना आपण कोडिंग .html कोडिंग असं काहीतरी द्या तुमच्या सोयीने कोडिंग डेमो .html ठीक आहे दिलं ओपन झाली आहे फाईल काही नाही सिंपल आहे आपल्याला HTML च्या टॅगचे हेच पाहिजे तर आपण इथून कुठून तरी कॉपी करून घेऊ जास्त वेळ नहीं आपल्याला लिहायला चलो इधर चलते हैं व्यू पेज सोर्स पे चलते हैं इसको कॉपी करते हैं सिंपल है और यहाँ पर आकर के पेस्ट करते हैं हो गया कॉपी हो गया मेरे पास आ गया सब कुछ ठीक है इथं लिहितो मी डिफरन्स बिटवीन कोड एंड प्री ठीक है ओके कोड आणि प्री मधला डिफरन्स सांगायचा आहे तुम्हाला हरकत नाही सांगूयात काय लिहू मला लिहायचंय प्रिंट एफ इथे लिहायचंय एंटर युअर नेम सी लँग्वेज मध्ये आपण हे केलेले बरोबर एंटर युअर नेम तर ह्याला मला जर कोडिंगच्या भाषेत दाखवायचं असेल तर एक टॅग मला तयार करावा लागेल बरोबर टॅग तयार केला कुठला टॅग आहे आपला तो प्री नावाचा टॅग आहे पहिले तर प्री फॉर्मॅटेड घेऊया प्री नावाचा फॉर्म ठीक आहे यायला पाहिजे आपलं उत्तर बरोबर चल बघूया कोडिंग डे आलं एका स्टँडर्ड नियमाने आपलं आलेलं आहे राईट आता विषय काय आहे की तुम्ही हे शिकला पण जर माझ्याकडे असा प्रोग्राम आहे कोणता याला खाली घ्या असं आणि हे जे आहे याला काढून टाका तुम्ही लिहितायत ना वेगवेगळं करताय ना तुम्ही तुमच्या मनाने मी काढतोय घालतोय हे करतो म्हणजे रिमूव्ह करतोय अपडेट करतोय तर ते तुम्हाला आता हे निघून जाईल ना लाईन म्हणून विचारलं गेली आहे निघून ठीक आहे चल आता मला इथे लिहायचं काय लिहायचं इथे मला लिहायचंय समजा काय लिहूयात INT नंबर इक्वल टू 10 त्याच्यानंतर लिहूयात सिस्टम कशाला हेच लिहू ना आपण पायथॉन सी लँग्वेज लिहू प्रिंट सी आउट लिहू ना सी आउट I have received नंबर मिळाला असं सांगितलं आपण त्याला बरोबर कशामध्ये त्याच्यामध्ये काय आपल्याला इनपुट आउटपुट घ्यायचं असेल तर चला इनपुट आउटपुट घेऊया इनपुट घेऊया चला सीन कशात घ्यायचंय नंबर मध्ये घ्यायचं संपला विषय आला आउटपुट आपल्याला सी आउट आय हॅव रिसीव्ड नंबर आणि इथे नंबर ठीक आहे इथे आपण काय करू आय हॅव रिसीव्ड असं राईट हाच असाच प्रोग्राम असतो ना आपला की तुम्ही एक नंबर एंटर केला तुम्हाला तो नंबर मिळाला आणि तुम्ही तो डिस्प्ले केला बरोबर आणि इथं परत अजून एकदा टाकू सी आउट थँक्स असं जसं काय दक्षिणा दिली बाबा असं टाकलं आता बघा आउटपुट काढून आणि मग तुम्हाला कळेल की हे प्री कशासाठी यूज करू करा चला
क्या आया? काय झालं? एवढं झालं, बरोबर. काय झालंय बरं असं? कशामुळे असं आलंय? आपण तर लिहिताना सगळंच लिहिलंय ना, आणि त्याच कोड मध्ये लिहिलंय का नाही? इथं क्लोजिंग राहिलं होतं, सॉरी. हा, नाही नाही, येणार नाही ना ते. कशामुळे नाही हे विचारायला, काय कारण असेल? बरं, आता एक काम कर, इथे ना वरती ह्या प्रीच्या ऐवजी कोड टाका. प्रीच्या ऐवजी कोड टाका. आणि प्री टाकला आपण, आता कोड टाका आणि करा. सांगा काय आउटपुट आलं? काय आलं? मी तुम्हाला डिफरन्स समजून सांगत होतो बघा. प्री फॉर्मॅट आहे, आता ते कशामुळे आलंय तिकडचं लिस्ट आहे नाव, ते एचटीएमएल आहे. एचटीएमएल नेहमी ला वेगळ्याच प्रकारे घेईल ते, त्याचं टेन्शन नका घेऊ. त्याच्यासाठी तुम्हाला अजून काय करावं लागेल, त्या प्रीच्या आतमध्ये कोड वापरावा लागेल आणि मग लिहावं लागेल, किंवा अजून काय करावं लागेल, एक स्वतंत्र पॅराग्राफ, ते नंतर बघू आपण. सध्या एक गोष्ट लक्षात घ्या, प्री मध्ये आणि कोड मध्ये काय डिफरन्स आहे. कोड इज ऑलवेज यूज टू प्रिंट और डिस्प्ले द आउटपुट इन अ सिंगल लाईन. तुम्ही कितीही लाईन मध्ये लिहा, येणार सरळ एकाच लाईन मध्ये. आपण 3-4 लाईन मध्ये लिहिले ना आता, पण आलं ते एकाच लाईन मध्ये. आणि प्री जे आहे ते मल्टी लाईन डिस्प्ले साठी वापरलं जातं. याले लक्षात? प्री आणि कोड दोन्ही वाटतं सारखंच, ते सारखं काम करत नाही. त्याचं आउटपुट सारखं दिसणार आहे, सगळं सारखं होणार आहे. फक्त एक गोष्ट आहे की कोड सिंगल लाईन साठी वापरला जाईल, प्री मल्टी लाईन साठी वापरला. बरोबर आहे. आता तुम्हाला तुमचा स्मार्टनेस आहे की तुम्ही ह्याला कसं वापरून हे प्रिंट करून दाखवाल. आता हे सगळं तुमच्या समोर आहे प्रोग्राम. तुम्ही हा प्रोग्राम लिहून घ्या एकदा आणि मला उद्या येताना असाच प्रिंट करून दाखवा. तुम्हाला मी सगळं शिकवलंय. बरोबर. दिस इज चॅलेंज फॉर यू. येत नाहीये, काय येत नाहीये, काय कारण आहे? एरर तर येत नाही. एरर येतोय का? नाही, एरर तर येणारच नाही, एचटीएमएल आहे. पण तरी बी आपल्याला करता आलं, याचा अर्थ आपल्याला एचटीएमएल चांगलं कळायला लागले. बरोबर. चला, उद्या येतात. जाऊया पुढे, लिहून घ्या लवकर. काय सार्थक, बरं वाटतं एचटीएमएल शिकताना का? दुःख होतंय पायथन शिकायचं? चालायचं, जायचं पुढे. मी हे तरी थांबवतो.